या कापसाच्या झाडाचं निरीक्षण केलं असता यावरती तुडतुड्याचा प्रादुर्भाव दिसत आहे. आजची ही जी कॉटन आहे तर या कंडिशन मध्ये बरेचसे शेतकरी मित्र काय करत आहे, कॉटनवर मोनोसील, इमिडाक्लोरोपिड किंवा बाकीच्या घटक मारतात. तर तुम्ही बघा, तुडतुड्यानं बरेचसे पानं डॅमेज करणं लावले. तर पहिल्या फवारणीमध्ये आपण रासायनिक कीटकनाशक न घेता नीम अर्क म्हणजे निंबोळी अर्कचा पण आपण फवारणी घेऊ शकतो. फवारणी केल्यामुळे मित्रांनो, झाडाची जी कॅपॅसिटी आहे, कीड आणि रोग सहनशीलता वाढते झाडामध्ये. झाड लवकर खराब होत नाही, स्ट्रॉंग बनते. तर माझा असा सल्ला आहे की स्पेशल निंबोळी अर्क बी फवारणी केलं तर फार छान आहे. निंबोळी अर्कमुळे बी काय होते माहिती आहे का, जे हानिकारक कीड आहे तिचं खाणं बंद होते आणि झाड पूर्ण कडवट झाल्यामुळे आपल्या पिकावर मोठ्या प्रमाणात कीड राहत नाही आणि कीडमध्ये जे प्रतिकार क्षमता निर्माण होते कीटकनाशकाची त्याला पण एकदम आळा बसतो. तर तुम्ही आता एक काम करा, निंबोळी अर्क या कंडिशनमध्ये पहिली फवारणी घेऊ शकता कॉटनवर. आता निंबोळी अर्क अलग अलग PPMचा असते, त्यानुसार तुम्ही वेगवेगळा डोस देऊ शकता.